नमस्कार मैत्रिणो, कशा आहात तुम्ही? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि इथं रव्यामध्ये चक्क उडदाची डाळ. तुम्हालाही प्रश्न पडला असेल. पहा, इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याला लागणारे साहित्य: कांदा, कोथिंबीर, 2 मिरच्या, पुन्हा मिरच्या चिरून घेतल्या, टोमॅटो. इथं एक बटाटा मोठा घेतलेला आहे, त्याचे मस्त असे बारीक बारीक स्लाइस काढून घेतलेले पाहू शकता. आता आपण इकडे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये टाकूया गावरान तूप. हे बघा, अगदी भरपूर सारं गावरान तूप टाकलेलं आहे. आणि रवा जर म्हणलं तर उगाच अर्धी वाटी आहे पहा. आणि अगदीच बारीक नाही बरं का रवा, जाडसर रवा आहे मैत्रिणींनो. जाडसर रवा घ्या, खरंच खूप छान रेसिपी बनती आणि खरंच खूप पौष्टिक. रवा अगदी चांगल्या पद्धतीने आपण असा भाजून घेऊया पहा. मस्त रवा भाजून घ्यायचा मैत्रिणींनो, अगदी खरपूस असा. रवा फक्त खरपूस भाजला पाहिजे, त्याचा कलरही चेंज नाही झाला पाहिजे. पाहू शकता तुम्ही. कधीतरी अशा पद्धतीचा मैत्रिणींनो हा नाश्ता करून पहा. कधीही तुम्हाला भूक लागली, काहीतरी खाऊशी वाटलं चटकमटक, तर नक्कीच करा. रवा आपला संपूर्ण भाजून झाला आहे पहा. आता इथं शेंगदाणे मी आधी भाजून घेते पहा. शेंगदाणे बी अगदीच खरपूस असे भाजून घ्यायचे मैत्रिणींनो पहा. रंग बी छान आला आहे शेंगदाण्याला आणि अगदीच त्याचा कुरकुरीतपणा खूपच छान वाटतो भाजला की. संपूर्ण शेंगदाणे भाजून झालेत मैत्रिणींनो. हे शेंगदाणे मी आता काढून घेणार आहे. पहा, अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे काढून घेऊया मैत्रिणींनो, की पुन्हा आपल्याला दुसरी प्रोसेस करून घ्यायची. शेंगदाणे संपूर्ण काढून झालेत. चला, आता आपल्याला इथं तेलही खूप तापलेलं आहे. जिरी मोहरी टाकायची, लगेच कढीपत्ता टाकायचा पहा मैत्रिणींनो. त्याच्यामध्ये मी लगेच मिरच्या टाकून घेणार आहे पहा. त्या 2 मिरच्या सुद्धा दिल्यात टाकून. मिरच्या अगदी छान परतून द्यायच्या बरं का. तसं म्हणायला त्या 2 मिरच्या शेंगदाण्याबरोबरच परतायला पाहिजे होत्या, पण आता त्यावेळेस लक्षात नाही राहिलं, त्याच्यामुळं आता टाकते. त्याच्यानंतर लगेच एक कांदा जो चिरून घेतलेला होता तो सुद्धा टाकून दिला आहे पहा. कांदा अगदी चांगला परतून घ्यायचा, तोपर्यंत आपल्या मिरच्या बी अगदी मस्त परतून होतात. त्याच्यानंतर लगेच 1 चमच्यावरती उडदाची डाळ त्याच्यात टाकून द्यायची पहा मैत्रिणी. ती सुद्धा अगदी परतून घ्यायची मस्तपैकी, अगदी खरपूस. तुम्ही जी डाळ टाकली तुम्हाला नंतर वाटणार बी नाही आपण त्याच्यात उडदाची डाळ टाकलेली आहे. कधीतरी अशा पद्धतीने नाश्ता करून पहा मैत्रिणींनो, खरंच खूप छान लागतो. टोमॅटो बी टाकून दिला, ते बी अगदी मस्त असे परतायच्यात पहा. इथं लगेच ते बटाटा मी आता टाकून देणार आहे पहा. बटाटा आपल्याला पूर्ण असा तेलातच शिजवून घ्यायचा आहे बरं का. कमीत कमी 90-80% आपला बटाटा तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने मस्त त्याला परतून घ्यायचा. 2 मिनिट त्याला झाकणसुद्धा ठेवायचं पहा. अशी वाफ काढून घ्यायची की आपला बटाटा अगदीच छान तयार होईल पहा. आता एकदा खालवर करते. संपूर्ण हे खालवर करून घ्यायचं आहे आपल्याला पहा. रंग बी पहा काय छान दिसतोय मैत्रिणी, मस्त कलर दिसतोय वेगवेगळ्या प्रकारचा. आता पुन्हा आपण झाकण ठेवूया. त्याच्यानंतर पाहूया आपला बटाटा अगदी मस्त असा झालेला आहे पहा. त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यात कोथिंबीर आहे. आता चांगल्या पद्धतीने ही परतून घेऊया बरं का आपण. मस्त अशी कोथिंबीर परतून झाली की लगेच आपल्याला पाणी वतायचे. पाणी गरम जर वतलं तर अगदीच चांगलं आहे. थंड वतल्यावर थोडा टाईम लागेल, पण गरम पाण्याने लगेच उकळी येते मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आता इथं चवीपुरतं मी मीठही टाकलं आहे. अगदीच खळखळून उकळी येऊन द्यायची की आपला रवा त्याच्यात टाकून द्यायचा आहे पहा. आणि आपण काय त्याच्यात हळद वगैरे अजिबात यूज केली नाही मैत्रिणींनो. ह्यो नाश्ता एवढा पौष्टिक आहे की खरंच म्हणतात ना, लेकरूवाळी बाई असली
तिला नक्कीच असा करून द्या खायला, खरंच खूप छान. त्याच्यानंतर मी शेंगदाणे बी टाकून दिले. चला आता बारीक गॅस करून आपण झाकण ठेवूया. पहा मैत्रिणी, अगदी मस्त असं तेल वर आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. रवा एकदा खालवर करायचा. हा उपमा अगदीच वेगळ्या पद्धतीने चवदार हा उपमा पहा मैत्रिणी, खूप छान. आता एकदा मी खालवर करणार आहे आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावर असं 1-2 मिनटं झाकण ठेवायचं पहा, म्हणजे आपला त्या उपमा अगदी छान असा फुलतो. पहा मैत्रिणी, अगदीच मस्त असा फुललेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच असा मोकळा मोकळा एकदम व्यवस्थित होतो. पहा किती सुंदर झाला आहे मैत्रिणी. तुम्हाला आजचा हा नाश्त्याचा प्रकार आवडला असन, खरंच वेगळा, तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा आणि मला सांगा हा कसा झाला आहे तो. चला आता मी तुम्हाला भरून बघा इथं ताटात घेऊन दाखवते. पहा किती छान दिसतोय. त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे ठेवले होते आपण त्याच्यावरती संपूर्ण अशी मस्त डिश बघा त्याच्यावर टाकून देऊया. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर मस्त अशी कोथिंबीर पेरायची. पहा एवढा जर खाल्ला ना एक वाटी तर माणसाचं पोट भरणार, एवढा सुंदर होतो. पहा मैत्रिणींनो, अक्षरशः मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवणार. ह्या एवढा चवदार मस्त लागतो आणि खरंच खूप पौष्टिक हेल्दी म्हणतात ना मैत्रिणींनो. सांगा मग आजचा हा नाश्ता तुम्हाला जर आवडला तर नक्कीच बनवा. चला मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.